यापूर्वीच आपल्या सगळ्यांच्या पुढं व्यक्त केलेला आहे। सांगलीच्या लोकसभेचा माझा फॉर्म जो आहे तो 19 तारखेला 19 एप्रिलला कार्यकर्त्यांचा मेळाव्यासोबत त्या ठिकाणी माझा अर्ज जो आहे तो अर्ज सांगलीमध्ये भरला जाणार आहे। या ठिकाणी कालपासून मी माझ्या सांगलीतील दौऱ्याला सुद्धा सुरुवात केलेली आहे। काल मिरज तालुक्यातील मालगाव असेल, आवक, बेडक, सिद्धेवाडी, गुंडेवाडी, मालगाव इत्यादी 10 ते 12 गावामध्ये काल माझा दौरासुद्धा या ठिकाणी मी सुरू केलेला आहे। आजसुद्धा कवठेमंकाळमधील तालुक्यातील काही गावं या ठिकाणी मी करणार आहे। आरेवाडीला बिरोबाची यात्रा आहे। यात्रेला बिरोबाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी बिरोबाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी प्रचाराचा दौरा त्या ठिकाणी सुरू करणार आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। हे पहा, गोपीचंद पडळकर आता भाजपचे नेते आहेत। त्या ठिकाणी ते भाजपचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी आता त्यांना उघडपणे माझा प्रचार जो आहे तो करणं शक्य होणार नाही आहे। पण आतून ते मला मदत करतील असं मला पूर्ण मला खात्री आहे। आणि दुसरं म्हणजे ते त्या ठिकाणी उघडपणे त्याची प्रचार करू नये अशी माझी भूमिका तीच आहे। कारण त्या ठिकाणी त्यांची सत्ता आली तर कदाचित त्यांना मंत्रिपद जे आहे त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। हे पहा, बघा, प्रकाश आंबेडकरांनी माझा पाठिंबा, मला जो पाठिंबा दिला तो सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जाहीर केलेला आहे। काय समजलं का? आता आपल्याच माध्यमातून कळले की प्रकाश आंबेडकरांनी विशाल पाटील जर अपक्ष लढले, पाठिंबा म्हणजे जर अपक्ष लढले तर पाठिंबा असं काहीतरी मी समजलं। पण जर विशाल पाटील लढले, अपक्ष लढले आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी त्यांना उघडपणे पाठिंबा जरी दिला तर एकीकडे ज्यावेळी त्यांनी मला पाठिंबा दिला त्यावेळी मी सुद्धा त्यांना अकोल्यामध्ये आमच्या ओबीसी पक्षाचा पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यांनी जरी माझा पाठिंबा काढून त्यांनी जर विशाल पाटलांना जर पाठिंबा दिला तरीसुद्धा आम्ही दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे। आमचा पाठिंबा प्रकाश आंबेडकरांना कायम असेल। त्यांचा पाठिंबा जो आहे त्यांच्या पॉलिटिकल गणितामध्ये जर एका ओबीसी नेत्याचा पाठिंबा काढून जर प्रतीक पाटील किंवा विशाल पाटलांना जर त्यांना पाठिंबा द्यायचा असेल, कारण यापूर्वी दोघांनी एकत्रितपणे आम्ही मेळावे घेतलेले आहेत, लाखांचे मेळावे घेतलेले आहेत। त्या ठिकाणी आम्ही एक धोरण नक्की केलेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये ज्या काही निवडणुका होतील त्या ठिकाणी आता आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं हे आमचं नक्की ठरलेलं आहे। आणि त्या भूमिकेशी आम्ही तर कायम आहे। आंबेडकर साहेबसुद्धा त्या भूमिकेशी कायम राहतील अशी आमची अपेक्षा आहे। कारण विशाल पाटलाची उमेदवारी ही काही आरक्षणवाद्याची नाही आहे आणि म्हणून त्यांना त्यांच्या भूमिकेशी आधी फारकत घ्यावी लागेल आणि मग विशाल पाटलाला पाठिंबा द्यावे लागेल। पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो ही जी आरक्षणवादी जनता जी आहे, त्यांचा विश्वास आमच्यावरती आहे, त्यांचा विश्वास आंबेडकर साहेबांच्यावरती आहे। जे मागासवर्गीय जे समाज आहे त्यांच्या भावना मात्र ज्या आहेत त्या भावना मात्र अशावेळी दुखावल्या जातील। त्यामुळं अशा प्रकारची भूमिका मला वाटत नाही की प्रकाश आंबेडकर घेतील आणि माझा पाठिंबा जो आहे तो पाठिंबा ते कायम ठेवतील अशी माझी अपेक्षा आहे। त्याचप्रमाणे विशाल पाटील जे काँग्रेसचे नाराज उमेदवार आहेत ते अपक्ष अर्ज भरणार आहेत अशाही बातम्या येत आहेत, पण अजून त्यांचं निश्चित काही नाही आहे। आज नागपूरला परत पक्षश्रेष्ठींच्याकडे गेल्याच्या बातम्या आहेत, पण दिल्ली वाऱ्या झाल्या, नागपूर वाऱ्या झाल्या, परंतु काँग्रेसकडून कुठलाही प्रतिसाद आजपर्यंत त्यांना मिळालेला नाही। एकीकडे काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नाही आहे, दुसरीकडे अपक्ष भरण्याची सुद्धा त्यांची तयारी सुरू आहे अशी माहिती माझ्यापुढे येत आहे। मध्यंतरी प्रतीक पाटील त्या ठिकाणी मला मुंबईमध्ये भेटले, कालही मला इथं सांगलीमध्ये ते मला भेटले आणि त्यावेळी आमच्या चर्चेमध्ये त्यांना मी स्पष्ट सांगितलेलं आहे की
सांगलीमध्ये जर ह्या प्रस्थापित उमेदवाराचा जर पराभव करायचा असेल तर शेंडगे गट, शेंडगे घराणं आणि दादा घराणं दोघांनी एकत्र मिळून जर ही लढाई लढली तर विजय हा सोपा होणार आहे. कारण अपक्षाच्या काठीनं प्रस्थापित उमेदवाराचा पराभव जो आहे तो कधी कुठे झालेला नाही, ऐकलेला नाही आहे. आणि माझी उमेदवारी माझ्या पक्षाने जाहीर केलेलीच आहे. वंचितचा पाठिंबा मला मिळालेलाच आहे. या ठिकाणी ओबीसीची फार मोठी लोकसंख्या आहे, धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. आरक्षणाच्या माध्यमातून एक मोठी चळवळ या महाराष्ट्रात उभा केलेली आहे. आणि तसं संख्याकडे बघितलं तर ओबीसी 60% या मतदारसंघामध्ये ओबीसीची लोकसंख्या 60% आहे. त्यामुळं माझी उमेदवारी झाली आणि समोर हे जर प्रस्थापित उमेदवार आले तर माझा वन वे विजय जो आहे तो विजय माझा निश्चित आहे. त्यामध्ये जर दादा घराण्याचं जे काही मतदान आहे ते जर त्यांनी मला माझ्या पारड्यात टाकलं तर माझा विजय अजून सुखकराने अजून सोपा होणार आहे. आणि मी एकदा हे निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी जतचा पॅटर्न जो आहे, जत पॅटर्न पुन्हा या ठिकाणी सांगलीमध्ये या ठिकाणी राबवू शकतो. आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा दादा घराचं राजकारण जे आहे ते या ठिकाणी टिकू शकतं. आमचं शेंडगे घराण्याचं राजकारण जे आहे ते या ठिकाणी टिकू शकतं. आणि पुढील भविष्यातली राजकीय वाटचाल जी आहे ते दोघांनी मिळून जर केली तर पुढच्या विधानसभा ज्या आहेत त्या विधानसभा साऱ्याच्या साऱ्या विधानसभा आपल्या ताब्यात येऊ शकतील, महानगरपालिका येऊ शकतील, जिल्हा परिषद ताब्यात येऊ शकेल. अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे त्या ठिकाणी मी प्रतीक पाटील यांना दिलेला आहे. आणि अनेक कार्यकर्त्यांना ती भावना जी आहे ती तशी भावना व्यक्त केलेली आहे. प्रतीक पाटीलने त्या ठिकाणी शेंडगे घराण्याने आम्हाला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची त्याने आमच्याकडे मागणी केलेली आहे. परंतु अपक्षाच्या माध्यमातून हे त्यांचा विजय जो आहे तो विजय साध्य होऊ शकणार नाही अशी एकंदर परिस्थिती आहे. शिवसेनेचा उमेदवार जो आहे तो राजकारणातला कच्चा आहे. तो जरी पैलवानकीच्या आखाड्यामधला तो पक्का असेल पण राजकारणातल्या आखाड्याचा तो कच्चा पैलवान आहे. त्या ठिकाणी भाजपचं या ठिकाणी कुठलीही मोदी लाट या ठिकाणी दिसून येत नाही आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी राम मंदिरची लाटसुद्धा या ठिकाणी नाही. त्या ठिकाणी ते जे उमेदवार आहेत त्यांनी 10 वर्षासाठी जे काय कामकाज केलं आहे त्याच्या बाबतीत त्यांच्या पक्षातलेच नेते मंडळी नाराज आहेत. अशी उघड नाराजी त्यांनी सुद्धा बोलून दाखवलेली आहे. तिकडे विलास जगताप नाराज आहेत, तिकडं घोरपडे सरकार नाराज आहेत, पृथ्वीराज तेही नाराज आहेत. त्यामुळे भाजपची नेते मंडळी जी आहे त्यांच्या उमेदवारावरती उघडपणे नाराजी प्रकटित करत आहेत. त्यामुळं ही निवडणूक जी आहे भाजपला घरातूनच त्या ठिकाणी विरोध होताना दिसत आहे. आणि दुसरीकडे माझी उमेदवारी जी आहे एक प्रचंड असं वातावरण जे आहे म्हणजे या ठिकाणी मोदी लाट नाही पण या ठिकाणी नक्कीच ओबीसीची लाट जी आहे ती मात्र तुम्हाला येत्या निवडणुकीत तुम्हाला झालेली दिसेल.